सम्यक न्यूज। जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। नांदेड वगळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी वीरेंद्रसिंग गाडेवाले यांची निवड करण्यात आली आहे। या समितीत एकूण 18 सदस्य असून यापैकी 17 सदस्य हे काँग्रेस पक्षाचे आहेत। या निवडणुकीसाठी वीरेंद्रसिंग गाडेवाले यांचा एकच अर्ज आल्याने आज पीठासीन अधिकारी विपिन ईटनकर यांनी वीरेंद्रसिंग गाडेवाले यांना बिनविरोध निवड जाहीर केली आहे। आज दिनांक 31 डिसेंबर 2020 या रोजी स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅन पदाची निवडणूक आज माननीय विभागीय आयुक्तांनी आज मला पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत केल्यामुळे आज आपण हे निवडीची बैठक 11चा सुरू केली। त्यामध्ये आपल्याला फक्त एकच नॉमिनेशन पत्र श्री गाडीवाले वीरेंद्रसिंग जगतसिंगजी यांचं आपल्याला उपलब्ध झालं। छाननीअंती त्यांचं नॉमिनेशन फॉर्म व्हॅलिड असल्यामुळे आणि इतर कोणी पण अर्ज न केल्यामुळे तसेच आम्ही जे 15 मिनिटं त्यांना दिले होते त्यामध्ये त्यांनी आपलं नॉमिनेशन पत्र वापस न घेतल्यामुळे त्या वेळेच्या अंती एकच नॉमिनेशन व्हॅलिड असल्यामुळे मला जे अधिकार नियम 6 मध्ये देण्यात आलेले होते त्याच्या अनुषंगाने पीठासीन अधिकारी म्हणून श्री गाडीवाले वीरेंद्रसिंग जगतसिंग यांची बिनविरोध स्टँडिंग समिती चेअरमॅनपदी निवड झाल्याचं मी घोषित केलेलं असून त्यांचं नुकताच आपण बघितलं असेल की त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढील काळासाठी। त्यामुळे मी त्यांना आणि त्यांच्या पूर्ण स्टँडिंग कमिटीला त्याचबरोबर पूर्ण कॉर्पोरेशनच्या स्टाफला सगळ्यांना अभिनंदन करतो आणि येत्या नवीन वर्षाचे सगळ्या कॉर्पोरेशनला चांगलं काम व्हावं, कॉर्पोरेशनमध्ये चांगलं काम व्हावं त्यासाठी कलेक्टर ऑफिसचा जेही सपोर्ट लागेल ते आपण देऊ आणि चांगल्या रीतीने एक चांगली टीम म्हणून ते काम करेल अशी मी अपेक्षा करून त्यांना अजून एकदा नवीन वर्षाच्या आणि गाडीवाले साहेबांना स्टँडिंग चेअरमॅन बनल्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि जे आउटगोईंग आपले तेहरा साहेब आहे त्यांनी पण चांगलं काम केलं, कोविडमध्ये चॅलेंजिंग काम त्यांनी चांगलं केलं, त्यामुळे त्यांनाही मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना, मित्रांना, सगळ्यांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। नमस्कार। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नांदेड वाघा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती म्हणून काम करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली। सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांच्यासोबत अमरनाथजी राजूकर, डीपी सावंत साहेब, मोहनाना हंबर्डे व आमचे महापौर, उपमहापौर या सर्वांचे आभार व्यक्त करतो की एका महानगरपालिकेच्या एक महत्त्वाच्या समितीचा सभापती म्हणून मला काम करण्याची त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। आणि निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की सर्वांना सोबत घेऊन येत्या कार्यकाळात महानगरपालिकेला आणि त्या नागरिकांना सेवा उत्तम देण्याचा आम्ही प्रयत्न करू। उद्दिष्ट एकच आहे की मागील 5-6 वर्षाचा जे वनवास होता भाजप सरकारच्या काळात तो आता संपत आलेला आहे। नांदेड महापालिकेला चांगला निधी प्राप्त होणार आहे, तो त्याचा विनियोग चांगला हो आणि लवकरात लवकर चव्हाण साहेबांचे जे स्वप्न नांदेडसाठी त्यांनी पाहिले ते साकार करण्याचा प्रयत्न करावा। म्हणजे वनवास संपला, निधीचा जो अभाव होता तो आता संपत आला। काय करायचं म्हणजे वनवास कसा संपणार आहे? म्हणजे आला ना, 50 कोटी निधी प्राप्त झालेला आहे। निधी न येणे हा एक प्रकारचा स्थानिक स्वराज्याला वनवासच आहे। आघाडी सरकारमुळे शहराचे रस्ते अत्यंत शहराचे रस्ते चकाचक नाही, माझ्या कार्यकाळात म्हणून नाही तर जेव्हा साहेब पालकमंत्री झालेत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्याकडे आहेत आणि ते वजनदार नेते आहेत म्हणून निश्चितच नांदेडचे रस्ते असो की सर्वांगीण विकास असो हा त्यांचं पूर्ण प्लॅनिंग आहे। आमचं काम फक्त जमिनीवर त्यांची प्लॅनिंग उतरण्यासाठी आहे। निश्चितच त्यांनी केलेली प्लॅनिंग आपल्याला वर्षभरात माझ्या काळात दिसेल अशी मी ग्वाही देतो। हिंदी पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।